महायुती सरकारने शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यावर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून त्यांचा 7/12 कोरा करू अशी मोठी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. भाजपचे उमेदवार हरीश पिंगळे यांच्या प्रचारार्थ मूर्तिजापूर येथे आयोजित सभेत फडणवीस बोलत होते. मध्य प्रदेशचे मंत्री विश्वास सारंग, खासदार अनुप धोत्रे, आमदार चित्रा वाघ, आमदार वसंत खंडेलवाल, सुहासिनी धोत्रे असे भाजपचे दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते. आपल्या भाषणात फडणवीसांनी महायुती सरकारच्या योजनांचा पाढाच वाचलाय. आपल्या भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा महायुतीचं सरकार आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे व त्यांचा 7/12 कोरा करण्याचं आश्वासन दिले. ते पुढे म्हणाले, हरीश पिंगळे यांनी मूर्तिजापूरमध्ये 3,25,000 कोटींचा निधी आणला. उमा बॅरेज पुनर्वसन ही विकास कामे त्यांनी केली. आपल्या मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्गाची कामे मार्गी लावली. निवडणूक झाल्यावर या मतदारसंघात आणखी 100 कोटींची कामे मंजूर होतील. समाजातील विविध घटकांना न्याय देण्याचं काम महायुती सरकारनं केलं आहे. आपल्या भाषणात फडणवीसांनी महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या योजनांसह इतर योजनांचाही पाढा वाचला. ते म्हणाले, पोहरादेवी येथे 500 कोटी रुपयांची विकास कामे केली. ओबीसी, धनगर, भटक्या, विमुक्त या समाजांसाठी महामंडळाने विविध योजना राबवल्या. शेतकऱ्यांना 1 रुपयात विमा दिला. शेतकरी सन्मान निधीचे 12,000 रुपयांऐवजी आता 15,000 रुपये देणार आहोत. शेतमालाला हमी भावापेक्षा कमी दर मिळाल्यास त्यावेळी फरकाची रक्कम राज्य सरकार थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुरू आहेत. आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळेल. कृषी पंपाचं बिल देखील शेतकऱ्यांना भरावं लागणार नाही. 5 वर्ष शेतकऱ्यांना वीज बिलच येणार नाही. फडणवीस म्हणाले, विरोधकांनी लाडकी बहीण योजनेची खिल्ली उडवली. मात्र विरोधकांच्या नाकावर टिच्चून आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यावर 2.5 कोटी रुपये टाकले. लाडक्या बहिणींना पैसे देऊ नका म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे समर्थक न्यायालयामध्ये गेले. मात्र आम्ही ही योजना सुरूच ठेवली. राज्यात विकासात्मक कामे पूर्ण करून दाखवली. 5 वर्षात समृद्धी महामार्गही तयार केला. त्यामुळे उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन मिळून रोजगार निर्मिती होत आहे. नदीजोड प्रकल्पातून 550 किलोमीटरची नवीन नदी तयार करत आहे. 88,000 कोटीतून 10 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचं काम केलं जात आहे. आम्ही स्वप्न मोठी पाहतो असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.